रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठौलेगढ़ की ओर से प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया। इस मौके पर आरपीआई नेता महेश खरे ने कहा कि थाने लोकसभा के उम्मीदवार नरेश मस्के को भारी बहुमत से विजय दिलाएंगे। साथ ही कहा कि बाबा साहब अम्बेडकर की मूर्ति स्थापित की जाए, हिंदू मिल को जल्द बनाया जाए, ऐसी मांग पीएम मोदी से की है। और नवी मुंबई के विभिन्न समस्याओं पर प्रकाश डालते हुए कहा कि पर्यावरण, स्वच्छता, पार्किंग, होर्डिंग इत्यादि समस्या नवी मुंबई शहर में बनी हुई है। इस पर पालिका को ध्यान देना चाहिए। इस मौके पर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के अठौलेगढ़ के नवी मुंबई जिला अध्यक्ष महेश खरे, मराठा अघाड़ी अध्यक्ष बाला साहेब मिर्जे, नवी मुंबई सरचिटनीस LR गायकवाड़, नवी मुंबई कार्याध्यक्ष विजय कांबले व अन्य लोग मौजूद रहे। सगळ्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या संदर्भात आहे, नव्या मुंबईच्या पार्किंगचा प्रश्न संदर्भात आहे। आता RTI केंद्र सरकारने आताच पारित करून परत RTIच्या प्रश्न सोडवलेला आहे। त्यानंतर नव्या मुंबईतल्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती पाठपुरावा करून जर तो पुरावा आमच्याकडे होत नसेल तर त्यासाठी जन आंदोलन आम्ही करण्याची तयारी करतो। मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना हे सांगू की आपण सुज्ञ लोक आहात, आपल्याला आपलं काम झालं पाहिजे, आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती जतन झाली पाहिजे, आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा आनंदाने उत्साहाने राहिला पाहिजे। तो मतदार राजा आहे, त्याला कळालं पाहिजे की आपण हुकुमशाही देशामध्ये राहत नाही, लोकशाही देशात राहतो आहोत। लोकांनी मानलेला राज्य, या राज्यामध्ये आपण प्रत्येकाने चांगल्या प्रकारे गुणागोविंदात राहिलं पाहिजे, वादात लक्ष न देता चांगल्या गोष्टीला लक्ष दिलं पाहिजे आणि आपण स्वइच्छेने मतदान केलं पाहिजे। मतदान राजा हा शून्य आहे, तर कोणाला तसं सल्ला द्यायची गरज आवश्यकता लागत नाही। भारत हा हे सुसंस्कृत राज्य आहे, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तो मतदान करील ही अपेक्षा आम्ही आवाहन करणार आहोत। मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण त्वरित या देशाची उष्माघाताने लोकांनी बळी पडत आहे, आपण केलेल्या चुकावरती पायंडा पाडू नये, त्वरित यावर झाडं वृक्षारोपण करावं, कारण उष्माघातामुळे लोकांचे बळी जाऊ नये, आपण त्याला जबाबदार आहात। महानगरपालिकेने झाडं लावली, त्या झाडासाठी टॅक्समधून पैसे लावून तो खर्च करून ती झाडं लावलेली आहेत, पण त्याला महानगरपालिकेने पाणी न घातल्यामध्ये ही फार मोठी घोडचूक आहे। ज्या अधिकाऱ्याने असं काम केलेलं असेल त्या अधिकाऱ्याला पनिशमेंट करावं आणि परत ही अशी पुनरावृत्ती होऊ नये की नवी मुंबईकरांना एक सुंदर असं नवी मुंबई शहर बनावं आणि डिवायडरमध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये झाडं लावून उष्माघातापासून वाचवण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न करावा। आवाज टुडे पंकज बेनवंशी की रिपोर्ट, नवी मुंबई।